नमस्कार, मी सविता दुधे. मी ठाण्याला आहे राहायला. नवनाथ सरांचा थँक्यू कम्युनिटीची मी एक मेंबर आहे. आत्ताच लोणावळ्याला 30 मे आणि 31 मे रोजी जो द मॅजिक ऑफ मेडिटेशन हा एक जबरदस्त अनुभवाने भरलेला वर्कशॉप आम्ही पूर्ण केला. खरं तर प्रत्येक वर्कशॉपमधून आम्हाला नवनवीन अनुभव मिळत असतात. ते सगळे घेऊन आम्ही नव्याने घरी परतत असतो. सुरुवातीपासून आजपर्यंत सगळे वर्कशॉप पाहता वर्कशॉपच्या रिझल्टचा एक आलेख सातत्याने वाढत आहे. द मॅजिक ऑफ मेडिटेशनमध्ये आम्हाला स्लीप मेडिटेशन असेल असंच वाटलं होतं, परंतु तिथे गेल्यानंतर सगळंच वेगळं आणि अद्भुत होतं. खरं तर नवनाथ सर म्हणजे मेडिटेशन ही आजपर्यंतची ओळख ठरलेली आहे. या वर्कशॉपमध्ये माझा अनुभव हा एकदमच अद्भुत आणि आश्चर्यकारक होता, ज्यामध्ये पूल मेडिटेशन, डायनॅमिक मेडिटेशन हे एकदम जबरदस्त जाणीव करून देणारे होते. खूप काही संघर्ष करून मी आजपर्यंत इथे पोचले आहे. हा संघर्ष माझ्याकडून अगदी सहज पद्धतीने झाला आणि त्यासाठी मी स्वतःला आयुष्यात पहिल्यांदा धन्यवाद दिले. अनेकदा आपल्या मनामध्ये स्वतःविषयी गिल्ट, राग, कमीपणाची भावना असते. मेडिटेशनमध्ये या सगळ्या भावना अनेकांच्या अगदी सहजपणे निघून गेल्या. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा होता. त्यामध्येच नवनाथ सरांनी एक टास्क घेतला होता, ज्यामध्ये माझ्या ध्येयपूर्तीमध्ये येणाऱ्या सगळ्या मोठ्या अडचणी आणि त्यात होणाऱ्या चुका यांची जाणीव आपोआपच झाली. त्यांनी 7 टप्पे मांडले होते, ज्याच्यामध्ये माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी काय विचार करते किंवा माझे प्लॅन्स काय आहेत हे आम्हाला स्पॉन्टॅनियसली जे मनात येईल ते सांगायचं होतं. तो गेम सुरू झाला. पहिला टप्पा पार करेपर्यंत मला हे कळत होतं, मी पहिल्या टप्प्यातच इनफॅक्ट सगळं सांगितलं होतं की माझ्याकडे प्लॅन रेडी आहे, माझं ध्येय काय आहे त्याचं प्रॉपर मी सगळं चार्ट बनवून ठेवलेलं आहे. पण हे सगळं समजेपर्यंत 6वा टप्पा आला आणि मला कळलं की अरे माझ्याकडे सगळं काही आहे, पण मी कृती करत नाही आहे. कुठेतरी कृती करण्यामध्ये मी मागे पडते आहे, ज्याला कदाचित माझी शारीरिक व्याधी म्हणा त्या आड येत असतील. तर 6व्या टप्प्यानंतर खड करून अशी जाग आली की अरे सविता, तुझ्याकडे सगळं आहे, फक्त तू कृती करायला कुठेतरी मागे पडतेस. पण हे सगळं जाणून घेण्यासाठी ते मेडिटेशन गरजेचं होतं, नाहीतर मला कळलं नसतं की माझ्याकडे सगळं असून पण मी अपूर्ण आहे म्हणून. सो तो एक खूप छान अनुभव आम्हाला आलेला. त्यानंतर नवनाथ सरांनी एक टास्क घेतला, ज्याच्यामध्ये आम्ही पूल मेडिटेशन केलं. पूल मेडिटेशनमध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड मेडिटेशन केलं की लहान लहान गोष्टींना पण कृतज्ञता व्यक्त करायची, जी की आपण नॉर्मली नाही करत. ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते, आपण त्याला थँक्स म्हणतो आणि निघून जातो, पण डीपली आतमध्ये आपल्याला त्याच्याबद्दलच्या त्या फिलिंग्स येत नाहीत, ज्या आम्हाला त्या दिवशी पूल वॉक मेडिटेशन करताना आल्या. शेवटचं म्हणजे नवनाथ सरांनी एक चेन मेडिटेशन घेतलं, ज्याच्यामध्ये आम्ही 30 जण एक दुसऱ्याचे हात पकडून बसलो होतो आणि ते मेडिटेशन कंप्लीट होता होता एक एनर्जी एक दुसऱ्यामधून पास ऑन होत होती. माझ्या उजवीकडे एक मैत्रीण बसली होती, डावीकडे एक मैत्रीण बसली होती. त्या दोघांचे हात हातात धरून बसलेलं असताना समजलं की अरे त्यांची एनर्जी कुठेतरी माझ्याकडे येते, माझी एनर्जी त्या दोघींमध्ये डिवाईड होते. सो इथे एक कळलं की तुम्ही थँक्यू कम्युनिटीमध्ये तुम्हाला एकत्रित काम करणं गरजेचं आहे आणि एकत्रित एक दुसऱ्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. त्यानंतर सरांनी अजून एक आम्हाला EFT टॅपिंग टेक्निक शिकवली, ज्याच्यामध्ये हे कळलं की मीच आनंद आहे, मी का बाहेर आनंद शोधू, माझ्यातच आनंद आहे. मी आनंदी आहे म्हणून मला सगळं काही मिळतं आहे. मी आनंदी आहे म्हणून मी आजपर्यंतची वाटचाल यशस्वीरित्या पुढपर्यंत पोचली आहे करत इथपर्यंत. सो त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी मी सहजपणे सांगू शकते. नवनाथ सरांच्या वर्कशॉपमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीसोबत पर्सनली बसून त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतात, त्याच्यावरती सोल्युशन्स देतात. असं नाही की आम्ही खूप वर्षापासून त्यांच्यासोबत आहोत म्हणून ते फक्त आमच्याकडे लक्ष देतील. इनफॅक्ट नवीन व्यक्ती कोणी आली आमच्या वर्कशॉपमध्ये
तर ते स्पेशल अटेन्शन देतात, त्यांना एकदम इझी फील करून देतात. आणि तीच सवय त्यांनी आम्हालाही लावलेली आहे की नवीन व्यक्ती आली तर त्यांना तुमच्यामध्ये सामावून घ्या. आणि खरंच ही एक खूप मोठी गोष्ट नवनाथ सर तुम्ही आम्हाला शिकवलेली आहे. त्याच्यामुळे आज समाजात वावरताना पण अनोळखी व्यक्ती भेटल्या तरी आम्हाला काही वाटत नाही, त्या आमच्यातल्याच असं वाटतात. आणि आम्ही आमच्याकडून जेवढं त्यांना देता येऊ शकतं तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. तिथे कुठेतरी ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता आपोआप आमच्या हातून घडली जाते. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना सांगू इच्छिते की खरंच तुम्ही एकदा आमच्या वर्कशॉपला येऊन बघा की आम्ही प्रत्येक वेळेस का घडत जातो आहे, नवनाथ सर आम्हाला कसे घडवत आहेत. सो प्लीज ट्राय करा. आणि थँक्यू व्हेरी मच. माझा हा अनुभव मला शेअर करायला मिळतो आहे त्यासाठी थँक्यू नवनाथ सर, थँक्यू कम्युनिटी, थँक्यू वॉरियर्स.